लोकांना आश्चर्य मशामध्ये रक्तदान शिबिर जिथं माणसाला जाळलं जातं तिथं रक्तदान तिथं रक्तदान शिबिर घ्यायला म्हणजे माझी एक मोठीच घटना शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातली. ह्याच्यात काय नको आहे तर ह्याच्यात पाहिजे. नमस्कार. आपल्या स्वपरिवर्तन फाउंडेशनमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपला हा आजचा नवीन प्रवास आणि आपल्या ह्या नवीन प्रवासाचं पहिलंच पाऊल. आपण वाचन, विचार, विवेक, विज्ञान, निसर्ग, कृती या 6 शब्दाला धरून ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील आणि त्या माणसाशी संबंधित असतील अशा सर्व विषयाला अनुसरून आणि संबंधित व्यक्तींच्या कार्याचा किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा वैचारिक बैठकीचा आपण यात वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेणार आहोत. तर आपल्या आजच्या या पहिल्या भागाचे विशेष व्यक्ती आहे खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे काका. तर हेरवाडे काकांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते वेगवेगळ्या कृती करत असतात. त्याचबरोबर त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे. तर त्यांच्याबद्दल आणखी काही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहजासहजी शक्य होत नाहीत, त्या गोष्टी ते नेहमी करत असतात. तर त्यांच्याबद्दल महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्याच्यातली पहिली गोष्ट अशी की त्यांनी 52 वेळा रक्तदान केले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिरोळ तालुका अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्यांनी यावर्षीचा त्यांना शिरोळ शाहूनगर वाचन मंदिरातर्फे दिला जाणारा वाचन मित्र पुरस्कार यावर्षीचा त्यांना मिळालेला आहे. तर त्या संदर्भात आपल्या स्वपरिवर्तन फाउंडेशनमार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर काका, तुम्ही आम्हाला आपल्या प्रेक्षकांना आपली थोडक्यात ओळख करून द्यावी, जेणेकरून म्हणजे आम्हाला तर माहीतच आहे तुम्ही काय काय करता काय नाही ते, पण बाकीच्या ज्या लोकांना बऱ्याचपैकी लोकांना असं असतं की बाबा हा माणूस माहीत असतो पण तो नेमकं काय करतो हे माहीत नसतं. रोज वाचनालयात जातो पण तो वाचतो किंवा रक्तदान करतो ह्या गोष्टी ऐकून माहीत असतात, पण त्या संदर्भात तुमचा एकंदरीत अनुभव काय आहे तर त्याच्याबद्दल सुरुवातीला आम्हाला तुम्ही तुमची ओळख करून द्यावी. तुमचं शिक्षण, तुमचं राहणीमान किंवा तुम्ही कुठे नोकरीला होतात ते या गोष्टीची एकदा चर्चा करू आणि मग आपण पुढच्या मुद्द्याला जाऊ. नमस्कार. माझं नाव खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे. माझं वय आता 68 चालू आहे, रनिंग आहे. मी 52 वेळा रक्तदान केलं. 52 वेळा. आणि मी इथं कुलकर्णी पॉवर टूल्स पहिल्यांदा ब्लॅक अँड डेगरमध्ये होतं. तिथं मी 30 वर्ष सर्विस नोकरी केली तिथं केपीटीत. आणि मला वाचनाचे आवडले वाचनाचे. त्यामुळे आपल्या शिरोळमध्ये जे शाहूनगर वाचन मंदिर आहे तिथे मी रोज कमीत 10-15 मिनिटं वाचन करायला जातो तिथे. मी आवडच लागलं ती. आणि तिथं जाऊन मला एक असं तिथलं दिसलं की आपण वेगळं काय ते करायचं. कारण बरेच वेळा वेगवेगळ्या लोकांचे त्याचा अनुभव होते ते. पण किती झाडं लावली, कोण रक्तदान किती केलं, वेगळं काय केलं, त्यापेक्षा आपण काय करून दाखवूया असं आमच्या डोक्यात विचारसारखा चालू. त्यामुळे मी असं घडत गेलो. आता रक्तदान करायची माझी इच्छा भरपूर होती. कारण आपल्या जेव्हा आमच्या वेळेला असं म्हणजे रक्तदानचं शिबिर वगैरे जास्त भरायचे, शिबिर जास्त नव्हतं आणि रक्तपेढ्या जवळ कुठं नव्हत्या. बरोबर. ज्यावेळी जयसिंगपूर लागले उदगावला, तुलसीला उदगावला तुलसीला चालू झालं 2000 मला वाटते 2ला. तेव्हापासून मी 15 ते 26 जानेवारी वर्षात 2 वेळा रक्तदान करायला चालू केलं मी. आणि कंटिन्यू चालू असं 15 ते 26 जानेवारी राष्ट्रीय सणाला. तेव्हापासून ती आवडच लागली एक किंवा आपण रक्तदान करायचं. झेंडावरून करून जायचं, तर सायकल जायचं 7-8 किलोमीटर आहे ते रक्तदान करून परत द्यायचं. ते म्हणजे शरीराला एक सवय लागली ती. मला असं विचारायचं आहे तुम्हाला की ते रक्तदान केल्यामुळं तुम्हाला तुमच्या शरीरात काय फरक जाणवतो? रक्तदान केल्यामुळे मला एक नवीन उत्साह, म्हणजे असं मला अशक्तपणा येत नाही. लोक म्हणतो रक्तदान केल्यावर अशक्तपणा येतो आहे की हे त्रास होते शरीराला. तसं काय मला काय जाणवलं नाही, काय नाही. एकंदरीत आता सध्या परिस्थिती अशी आहे की देशात रक्त लागणाऱ्या लोकांची गरज जास्त आहे. म्हणजे लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढले, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. त्यामुळे तातडीनं रक्तदानाची गरज जास्त असते आणि रक्तदान करणारी लोक कमी आहेत. आणि अशा वयात आज तसं सांगायचं गेलं तर आज तुमचं 68 वय आहे. आणि 68व्या वर्षी जर एखादा माणूस रक्तदान करत असेल तर 21, 22, 23, 24 वर्षाच्या मुलांनी रक्तदान करायला काहीच अडचण नाही. यात कसं माहिती काय, 18 ते आता त्याने वय कमी केले, वयाचं कमी केले, म्हणजे 58पर्यंत आणले त्यांनी. कोरोनाच्या काळात कमी केले त्यांनी, 65पर्यंत होतं ते. मी वयाच्या 64 वर्षापर्यंत रक्तदान केलं मी. तर ज्या मी सांगतो माझी 61 पूर्ण झाली माझी. 61 म्हटल्यावर लोकांना जोश असतो नाही काय, तर मोठं काय तर करून दाखवायचं. जेवण पार्ट्या कुठे हॉलमध्ये सगळं मित्र जमवायचं, केक कापायचं. कारण माझ्या डोक्याचा विचार आला की आपण वेगळ्या पद्धतीने काय करून दाखवायचं. मग मी काय विचार केला, आपण रक्तदान शिबिर मशानभूमीत घ्यायचं. रक्तदान शिबिर घ्यायचं 61ला.
मग आता मग ते एक आमचा मित्र आहे ते त्याला विचारलं, म्हटलं असंच आम्ही रक्तदान शिबिर घेणार आहे मशानभूमीत, तुम्ही येणार काय? ते म्हटलं तुम्ही किती रक्तदाते येणार आहे? बरोबर. मी म्हटलं मी ते एकटा, म्हणजे एकट्यासाठी कसं मी जमणार, आम्हाला काही होणार नाही. मग आता इथं शतावीमध्ये नुसताच रक्तपेढी चालू झाली तिथं. मग तिथं जे मेन आहे त्याला विचारलं, असं मला मी रक्तदान शिबिर घेणार आहे आणि तुम्ही याल काय? ते म्हणजे कुठे म्हटलं भाऊ मशानभूमीत कसं काय, तिथे सगळं ते प्रदूषण आहे सगळे कसं काय? मग तर ठीक आहे म्हणले. डॉक्टरांनी विचारलं, मग ते चौले म्हणून आहे तिथं चौले डॉक्टर, मग त्यांना विचारलं. मग ते आमचे मित्र आहे बनसोडे, आम्ही दोघंजण गेले. सांगितलं असं आम्हाला बोलून घेतले, काका बसा म्हणले. मी म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं आम्ही असं रक्तदान शिबिर घेणार म्हणजे मशानभूमीत. काका ते आम्ही करा पाहिजे होतं, तरुण पोरांना काय होतं तुम्ही करलाय काय, आणि यांचं काय असेल करायचं सांग. मग मला उत्साह वाढला आम्हाला. मग आम्ही लगेच जोडी लागलो. आमची दोन्ही मुलांनी मग ते व्हॉट्सअपवर टाकून ते हे केलं. तिथं सगळी ते केल्यावर ते म्हणजे मुलाखत घेतली, पेपरला सगळ्या बातम्या लागल्या. लोकांना आश्चर्य, मशानभूमीत रक्तदान शिबिर जिथं माणसाला जाळलं जातं तिथं रक्तदान शिबिर घ्यायला म्हणजे एक मोठीच घटना शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातली. मग त्या आम्ही सगळं मांडले, ते गाडून लागले तिथं. लोक जात नाही बघायला काय चालले आणि चालू झाली की मग तिथं मी माझा 48वर रक्तदान केलं तिथं. मग त्यावेळेस मी संकल्प आला की आपण 50पर्यंत रक्तदान करायचं. 25 रक्तदान केलं तिथं. मग त्यावेळेस त्यांना एक झाड, सर्टिफिकेट आणि आम्ही थोड्या दिवसांनी शिल्ड दिले त्यांना, म्हणजे एक आठवण म्हणून शिल्ड. मला असं म्हणायचं आहे की एकंदरीत रक्तदान केल्यामुळं आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग झाल्यासारखं मुलांनी आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग करून घेणं वर्षातून 2 वेळा गरजेचा नियम आहे की 4 वेळा करा पाहिजे. 3 महिन्यातून आता आमचे मित्र आहेत त्याला जयशंपूरला उरणकर म्हणून, त्यांनी परवा 100 वेळा रक्तदान केलं. 100 रक्तदान केलं. वय त्यांचं मला वाटतं 48 वय आहे त्यांचं. बरोबर. आमचा पण एक मित्र आहे दिग्विजय मोरे म्हणून, त्याचं पण 26 वेळा रक्तदान झाले. आम्ही पण त्याच्याकडे बघूनच किंवा तुमचं ऐकून पण आता माझं 12 वेळा रक्तदान मी केलंय. मी पण ठरवलंय की वर्षातून 2 वेळा रक्तदान करायचंच आणि प्रत्येक वेळी आपल्या बसवेश्वर असेल तर 3 वेळा करायचं वर्षात, त्याची वाट गाठत नाही. मग एकंदरीत तुम्ही आजपर्यंत 52 वेळा रक्तदान केलं. तुमचं आज वय आहे 68. त्यामुळं मला असं वाटतंय की आपल्या तरुण पिढीने किंवा येणाऱ्या तरुण मुलांनी आदर्श घ्यावा आणि वेळोवेळी वर्षातून किमान 3 वेळा नाही पण 2 वेळा रक्तदान करावं. आणि ते कोणाच्या म्हणजे रक्तदान करतो त्याच्या मागची भावना अशी आहे की आपण ते रक्तदान करावं, पण त्याचा वैयक्तिक फायदा असा आहे आपल्याला की आपल्या शरीराची प्रकृती चांगली राहते. एकंदरीत सर्व्हिसिंग केल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे तो आपण वर्षातून 2 वेळा करावा असं वाटतं. ठीक आहे, आपण आता पुढच्या मुद्द्याला जाऊया की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष आहात. तर तुमचा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडचा प्रवास कसा काय? मला मी पूर्वी धार्मिकच होतो. मी 1989ला 91ला वाचनालयामध्ये मला आमचं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वाचायला मिळालं आपल्या वाचनालयामध्ये. आणि त्यावर आपण ठरलं की आपण जे करतो आहे सगळं चुकीचं आहे. सगळं ते सगळं म्हणजे वैज्ञानिक आहे सगळं, ते अवैज्ञानिक करतो सगळ्या गोष्टी. तेव्हापासून ते थोडं माझ्या बदल होत गेला. तेव्हा हे भूत तिथं असते सगळं खोटा येते, बाकीचं उतारावे टाकते सगळं खोटा येते, त्यांना काय होत नाही, त्यानं भूत लागते, मानसिक आजार आलो, हे सगळं ते वाल्मिक त्यांच्या बऱ्याच ठिकाणी इचलकरंजीला तुमचा आदेश झाला. त्यावेळी इचलकरंजीला गेलो तुम्ही, इचलकरंजी, कोल्हापूर, बारामती, सातारा असं बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलो. बरेच कार्यकर्त्यांनी भेटलो मी, बरेच कार्यकर्त्यांनी त्यांचे संवाद साधला. मग त्यांचं मासिक चालू केलं. त्यातून वाचून मी घडतच गेलो मी असं, पण वेगळं काय काढून घडत गेलो असं सगळं. मग ते प्रत्येकानं सांगायचं ते सगळं खोटा येते. मग आता परवाची गोष्ट सांगतो की गेल्या वर्षाची गोष्ट म्हणजे डिसेंबर महिन्यातली. मी नेहमीप्रमाणे वाचनालयामध्ये वाचायला गेलो तर मला पत्रकाराचा फोन आला की असं इथं ते भावनामध्ये जे करून टाकलेलं आहे भावल्या बिवल्या ते कळायला आपल्या एक मशानभूमी तिथं. आणि त्या दिवशी मला वाटतं 3-4 माहे जागा रक्षाविषयी नव्हतं. लोक गावातली भरपूर तिथं जवळ जायला कोण तयार नाही. मला कोण मी ठीक आहे म्हटलं, असं म्हटलं मी नेहमीपर्यंत सायकल काढली. पण त्यांचा मला कुठे आला, मी म्हटलं सायकल आणलं कुठे आहे, मी नेहमीपर्यंत गाडी पाठवू नको म्हटलं. त्याला म्हटलं गेलो जवळ कोण सगळी लांब जाऊन बघत उभा राहिली. मी गेलो, भावली घेतल्या हातात. मला काय झाले काय म्हटलं बरं पडली तुम्ही ते टाचण्या म्हटला काढली, कागदावर नाव मंडळाचं नाव होती, माझ्या मंडळाचं नाव आहे. 4-5 वाले नाव मांडवली. एखादं ते क्रिकेट चांगले खेळायचं पोरग्याचं नाव होतं, स्टार म्हणून कोणतरी नाव होतं ते म्हणलं. मग सगळं गोळा केलं आणि टाकल्यावर मग ते सांगितलं लोकांना, म्हटलं यो कोण करणार आहे की नाही, तो फक्त अपेक्षा किती असते जी 1000
2000 अपेक्षा आहे करून देणारा हा? करून देणार हा? होय. त्याची एवढी ताकद असते तर जगावर राजी केला असतात बरं. तुमच्याकडे 1000 हजार, 2000 साठी अपेक्षा केला असता बरोबर. त्यांनी मान आले बरोबर म्हणले बरोबर आहे सगळं आम्हाला बी काय वाटत नाही मग काय हात लावत नाही म्हणले त्याला म्हणता तुम्ही की त्यांना काय होत नाही मग काय हात लावत नाही त्याला म्हणजे लोकांचं असं आहे की लोकांचं असं आहे वैज्ञानिक- बोलता येते पुढे प्रसंग आले की ते पुढे झाडच करायचं जायचं म्हणजे लोकांचं असं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे माहिती आहे, आहे, खरं पण ते धाडस होत नाही. धाडस होत नाही करायचं करायचं असं आता आणि जिथली बरोबर म्हणजे पाटली दिली की नाही तर हां दिली मग हे आपलं मागल्या बाजूला काय नाव परत माहीत नाही तिथे त्यांच्या घरा म्हणजे नारळ ठेवतं प्रत्येकामध्ये नारळ ठेवणार तो म्हणणार काका आमच्या इथं प्रत्येकामध्ये नारळ असते काय कधी ठेवलं ते मला सांगायचं म्हणतात हां ते सांग काका असं नारळ ठेवलं चल म्हटलं होतं गेलो तिथं नारळ घेतला बायका बिका सगळं जमल्या की सगळ्या घेतला फोडला खालून म्हणून मला काय झाले काय म्हणलं खोबरं खातो म्हणले काय म्हणलं तो खोटा आहे म्हणलं हे नुसता हे असतं म्हणलं भीती दाखवायचं काय होत नाही त्याचं बघ. मग तो मला मी जातो म्हणून चालतो काका मला सोडायला जाऊ काका मला भ्या वाटलं का होत नाही घरात मी सोडू म्हणून मला काय होत नाही म्हणून नारळ घेऊन गेलो आठवड्यावरती नारळ मी खाल्लो तुझ्या थोडं बरं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की शेवटी श्रद्धा आणि अंधश्रद्धा हां श्रद्धेला भिवून केलेली आणि अंधश्रद्धा ते असं दिसून आलं की सामने खेळायचे ज्यांचं नाव होतं ते पराजय झाले आणि ज्यांचं नाव होतं तेव्हा एका जोरावर आउट आला ते म्हणजे घाबरून भीतीपोटी तेव्हा मी आता चांगलं खेळून मला काय झालं तर काय होईल त्याच्यावर ते आउट झाला ते पण दुसऱ्या वेळी आज पेपरला बातमी आली ती मग मी म्हणलं ते देणाराला ते मला असं द्यायचं नाही म्हणलं असं लोकांनी परत घाबरतात म्हणलं बरोबर आहे लोकांनी परत घाबरतात नाही भीती वाटते तर असं का होत नाही म्हणलं असं तर मला व्हायला पाहिजे म्हणलं काहीतरी मला आता मी आमचे नातवंड 8-9 महिने असताना मी मशिनमध्ये घेऊन जात होतो सायकल घेऊन जायचं तिथं बाकी म्हणावं कशाला घेऊन आलं तर काय झालं त्यांना काय समजते म्हणलं आपणच भीती घालतो तिथं बोलत आहे भीती तिथं बोलत आहे तो डोक्यात बसते नाही त्यांच्या ते लोकांनी लक्षात नाही म्हणजे एकंदरीत तुमचं श्रद्धा आणि अंधश्रद्धेवरच्या पेक्षा तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोनावर जास्त लोकांनी वैज्ञानिकच म्हणलं पाहिजे तुमची श्रद्धा असून दे श्रद्धा ही वेगळी भाग आहे वेगळा भाग आहे तो तुमच्या आई वडिलांवर श्रद्धा असून दे वेळ तुमच्याकडे देवाची श्रद्धा देऊ तिचा अंधश्रद्धापोटी तुमचं ते काय तर आम्हीच दाखवून देवाला असं की काय करू नवस बोलून किंवा तुला काहीतरी देतो मग माझं येऊन नोकरी लागून दे येऊन दे असं काय स्वतः काम कायचं कामा नाही तर हा सगळा तुमचा प्रवास तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे वळलात कसे म्हणजे वाचनाचा प्रवास एकंदरीत तुमचा कसा सुरू झाला वाचनाची आवड लागली कशी आणि नेमकं तुम्ही वाचता म्हणजे काय वाचता तर माझ्या वाचनाची आवड लागली म्हणजे आम्ही केंद्र शाळेत जात होतो केंद्र शाळा आपली इथली केंद्र शाळेत नावाचे बदले शाहू केले शाहू आता केले. इथे. मग जाताना आम्हाला तिथून जातो नाही मग वाचण्याला जवळ येत नाही पुस्तकं वाटणार बाबा आज काय येतं लोक काय येतं येतं काय वाचते पण आज जाऊन बघूया काहीतरी आज जाऊन बघायचं काय तर पेपर मासिक वर्तमानपत्र दिसायची मग ती सवय लागली वाचायची आपण एक काय तर वाचूया काय करायची तेव्हा सवय लागली आणि ते म्हणजे काय म्हणजे अशी लागली सवय ती की तिथे गेल्याशिवाय आमचा दिवस जाणार नाही मग ते वाचत एक आपण म्हणलं आपण काय तर हे करूया म्हणजे 1988ला ते एक बातमी वाचली पेपरला की नेत्रदानाविषयी बातमी वाचली की नेत्रदान केल्यानंतर मृत्यूनंतर त्या डोळ्याचा उपयोग होतो आहे ज्यांना डोळ्यांचा उपयोग होतो आहे मग त्याचे फॉर्म कोल्हापूर मिळत होते ते चंद्रकांत पब्लिक सिटी म्हणून चंद्रकांत मेहता शाहूपुरीमध्ये शाहूपुरीला मग ते फॉर्म जाऊन आणा पाहिजे तिथनं मग तिथे फॉर्म आणलं मी गेलो तिथे आमची मांडलेली माहिती तिथे गेलो मी गेला जाऊन तिथं फॉर्म आणला मग त्यावर नातेवाईक सही लागत होती मग त्यांच्या सह्या घेतल्या ते फॉर्म दिला त्यांना त्यांच्याकडे सर्टिफिकेट घेतलं तर आम्ही मित्र परिवार जाऊ त्यांना वाटलं आम्ही बी संकल्प करणार आहे जाऊन तिथे फॉर्म आणून दिले बाकीने केले परत 1989ला परत एक बातमी वाढली की ध्येयदान संकल्पाची आपण आपला ध्येय ते ह्याच्या आपल्या बॉडीवर जे मेडिकल कॉलेजला मुलं शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी उपयोग होतो ना त्याचा मग पूर्वी कसं होतं ते सडलेली कुजलेली प्रति मिळत होती नाही तर आपण चांगली बॉडी दिली तर त्यामुळे अभ्यास करता येईल त्या व्यवस्थित मी म्हटलं आपण ते बी करूया म्हटलं कारण मृत्यूनंतर आहे म्हटलं सगळे जिवंतपणी फक्त आपण रक्तदान करू शकतो आणि किडनी दान करू शकतो एवढंच बाकी कुठला अवयव आपण दान करू शकत नाही जिवंतपणे मृत्यूनंतर ते बी संकल्प फक्त मृत्यूनंतर मागच्या नातेवाईकांनी करायचं काय ते त्यांचं काम आहे ते समजा त्यांनी ठरवलं की आम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने करणार ठीक आहे आम्ही काय विचारणार नाही काय नाही तुम्ही आम्हाला जाळा काय पडला का करून टाकायला काय विचारणार काय नाही कारण ते संकल्प केल्या म्हटल्यावर त्यांनी पूर्तता केली पाहिजे बरोबर हे महत्त्वाचं आहे मग त्यानंतर आम्ही मग तिथं मी संकल्प केला त्यानंतर मग बऱ्याच लोकांना माझ्या फॉर्म जाऊन आणले मी मग आमचे इथं मिरजेला आम्हाला समजलं मिरजेला बी मिळते म्हणून मग मिरजेला तिथं फॉर्म आणले जाऊन तिथनं मग बरेच आपल्या चुळ गावातले खेड्यातले जवळ 25 लोकांनी आमच्याकडे फॉर्म नेल्यात त्यांना आम्ही सर्टिफिकेट आणून दिले
त्या लोकांना. बरोबर. आमच्या घरातले सगळ्यांना मी केले, आमची आई, आमची पत्नी, 2 मुलं, सुना. आणि त्याच्या आता मी जीवन मूर्ती आपण लोक आपल्या मृत्यूमध्ये लिहून ठेवतात कशाचं संपत्तीचं आपल्या, की 2-3 मुलं असली की कुणाला काय द्यायचं, की वडलं रान कोणाला द्यायचं, खाल्लं रान कोणाला द्यायचं, सोनं रान कोणाला द्यायचं, असं करून द्याल की माझ्या शरीरात मी मृत्यूवरचं करून ठेवले. मी मृत्यूनंतर माझ्या शरीर मेडिकल कॉलेज जायचं आणि मेल्यानंतर कुठलं का धार्मिक कार्य करायचं नाही आणि पत्नीने कुठलं करायचं नाही. त्यामुळे काय फायदा होणार आहे, की मी झाडं जी आपण म्हणतो की नाही, एका माणसाला कमी 12 टनचं लाकूड लागते. बरोबर आहे. त्या 3 झाडाचं लाकूड तोडते आपण, ते आपण तोडून तेच वापरणार आणि ते जाळल्यामुळं हवेचं प्रदूषण त्या धुरामुळं, आणि आपण जे राख टाकतो, नदी टाकतो, नदीचं प्रदूषण एवढं वाचणार आहे. म्हणजे येणारा खर्च वाचणार आहे तिथं, जायचं यायचं, नातेवाईक मित्र पडायचं. ते बॉडीची माहिती त्यांना दिली मेडिकल कॉलेजला, जिथे शिक्षण घेणार त्यांचा फायदा होईल त्यांचा. मला त्याच्या मागलं कारण आहे, बाकी असं काही नाही, मला असं मोठं काय मिळणार नाही काय. म्हणजे आणि दुसरं आणि केलं मी परत, मी आमच्या दोघा नवरा बायकोने आमच्या लग्नाचा 31वा वाढदिवसानिमित्त आवेदनाचा संकल्प केला आम्ही, त्याचे फॉर्म भरून दिले. आता कसं धावतं जग आहे आता, की आपण रस्त्यानं चालू आहे, मागावर कोण ठोकरून घ्यायला कधी काय सांगता येत नाही. चांगली बॉडी आम्ही जाणार नाही, डॅमेज झालेली. बरोबर आहे. मग त्यावेळेस मी मेंदूचं मूर्त होतो नाही, म्हणजे मेंदू मूर्तीला आपले काही अवयव आपले चालू असतात, हृदय असून ते किडनॅप चालू असतात. मग ते आपण म्हणजे नातेवाईक म्हटले तर ते आम्ही दान करायला ते काढून घ्या, ते ज्यांची गरज आहे त्यांना ते देत आहेत. ते काय मागलं कारण ते म्हणजे मृत्यूनंतर आमचं सगळं आहे. लोकांना काय वाटते, आता माझ्याकडे बरीच ज्येष्ठ नागरिक येतात, काय म्हणतात ते घरात कावलेले असतात, बायको बघत नाही, बायको कावा करच्या, पोरं बघत नाही, सुना कायचं म्हणतात. मग मी मेल्यानंतर माझं त्यांचं नेऊन न्या पाहिजे. मॅडम मी म्हटलं ते नेत आपण कळावं लागते, पण फॉर्म दिले की नाही, का फॉर्म भरला काय का हो, ते मुलगा सही करत नाही, सून सही करत नाही, बायको सही करत नाही, असं म्हणतात. मला घाबरतात नाही. आता हे फॉर्म पण दिलं, नेलं तर काय करायचं, ते तसं नेत नाही तर आपल्याला कळावं लागते तिथे. कळव्या तिथे नेत नाही. कळावं म्हणजे कसं, आपण डॉक्टर सर्टिफिकेट घ्यायला लागते की मेल्याला मृत्यू झाला असेल, हां दाखला घ्यायला लागतो. बरोबर आहे. त्यानंतर त्यांच्याकडे गाडी नाही, आपण गाडीतून जाऊन तिथे न्यायला लागते तिथं, मग त्यांनी स्वीकारते ती. असं एवढं सगळं करायला लागलं. पण हीच घटना घडली गेल्या वर्षी, मला वाटते गेल्या वर्षीच ते आपले अविनाश सूर्यवंशी त्यांचे आजोबा वारले, ते 1 फेब्रुवारीला. मग मी ते कार्यक्रमात होतो, आठवणचा कार्यक्रम चालू होता, त्याचा फोन लागला, आमचे आजोबा वारले, आमचे हे करणार काय करायचं. मी म्हटलं आता मी ठिकाणी होतो म्हणले मी, तेव्हा मी प्रश्न गेलो म्हणलं, मग आलो चालतंच मी. तोवर सगळी ती भावकी सगळी जमली ती. मग त्यांचं घरची ठाम होती नाही, बरोबर. त्यावेळेला मी सांगितलं डॉक्टर सर्टिफिकेट पाहिजे म्हटलं. मी तिथे फोन केलं नाही, तेव्हा डॉक्टर सर्टिफिकेट पाहिजे. मग डॉक्टर पण द्यायला तयार नाही. घरात असून मी सांगली गेलो, घरात बायकोला सांगायला हवं नाही, कोण द्यायला तयार नाही. 2-3 डॉक्टरकडे गेलं, मग शेवटी सरकारी दवाखान्यात गेलं, त्यांचं सांगून घेतलं. मग परत त्यांचे नातेवाईक म्हणले की हे कुठल्या इथं चला जा, घरची नाही म्हणलं आम्ही देदान येणारच. आणि त्यांनी 6 महिन्यापूर्वी त्यांच्या घरच्या लोकांनी देदानचा फॉर्म भरला होता. त्यांची 6 महिन्यापूर्वी ती घटना घडली होती. मग ते 27मध्ये गाडी मिळाली आम्हाला. मग तिथे प्रेत घातलं, मला वाटतं सांगितलं त्यांची सुट्टीच्या वेळेला आम्ही गेले तिथं. मग ते शीतगृहामध्ये ठेवले प्रेत ते. मग ते म्हणजे परत डॉक्टरचं परत आणि फॉर्म लागतो, फॉर्म दिला, दिलेत भरून ते. मग दुसऱ्या दिवशी प्रेत बघायला मिळते आपल्याला, कुठल्या दिवशी नातेवाईकाला. मग त्यांची 6 महिन्यानंतर त्यांची बॉडी त्यांनी नष्ट करून टाकतात, 6 महिन्यानंतर ठेवत. पण हे लोकांना माहीत नाही ना. लोकांना काय वाटतं, नेले की तिथे हे करतात ते करतात, पार्ट काढून घेतात. पार्ट जे असायचे आपल्या शरीरातले जे अवयव आहेत की नाही, काही ठराविक टास्क फोर्स चालतात. ती लोकांकडे ती किडनी काढून विकतात. कोरोना काळात अपावली उठली ती, लोक मारली, ती किडनी काढून विकली, हे करून विकली. अरे विकून जाते की त्यांनी, तुमचं समाधान आहे की नाही बाबा, आपल्या शरीराचा भाग त्याला घेतो, ती किडनीमध्ये माणूस जिवंत राहायला लागतो, डोळ्यामध्ये माणूस जग बघायला. ते एवढं नाव सांगत नाही त्यांनी, म्हणजे कुणाला दिले ते डोळे दिले ते ठेवत, तर का सांगत नाहीत. समजा घरातलं कोणाला समजलं, जाऊन रडत बसले की आमच्या मुलग्याचं डोळा आहे एवढं बघायला, नंतर सांगत नाही कोणाला पाहिजे. बरोबर, हे महत्त्वाचं मागायचं कारण त्याच्या. म्हणजे तुमच्या या एकंदरीत विचारात वाचनामुळं आणि वाचणार दुसरं सांगतो वाचनाचं. मी नुसतं वाचून येत नाही तिथनं, तर मी अनेक डोकं चाललं तिथं की जे वृत्तपत्र आहेत त्यात ते कॉलम असतो की वाचिकाचे पत्रव्यवहार म्हणून. आता त्यांनी कमी केलं आहे, पहिला अर्ध पान असणार, आधी असायचं अर्ध पान असणार, पहिला अर्ध पान असणार, आता कमी केलं आहे, थोडं लावते तुम्ही. त्यात कसं वेगवेगळे विषय तुमचं, आपल्या काही समस्या असतील, गावाच्या समस्या
झाडं लावा झाडं जावा रक्तदान वाढवा पाणी वाचवा असं जवळ मी 600 पत्र लिहिल्यात 600 पत्राचे काचन आहेत माझ्याकडे प्रत्येक पेपर मग कोल्हापूर जिल्ह्यातलं पुढारी सकाळ पुण्यनगरी महाराष्ट्र टाईम महासत्ता आपले शिरोळ तालुक्यातले शिरोळ गावातले मानकार्य लोकमत हे आपलं लोकनेता झालं तर नवा महाराष्ट्र आपलं वार्तासुख शिरोळसावर त्यांना लेख दुखून दिले तुम्ही माझ्याकडे काचन सगळी ठेवायचं काचन वेगवेगळे विषय आता ती मी फक्त साध्या पत्रावर पाठवत होतो 50 रुपयाचे कार्ड मिळते त्यावर बरोबर आता ते टाईप करून लागते ना मी आणि माझं तरुण भारतला बघायचं मी त्यांना पाठवतो मी तर महिन्यातलं एक तर पत्र असते माझं एक तर पत्र वेगवेगळ्या विषयावर साधे कार्डावरून पाठवतो मी एक तर पत्र असते माझं मग ते बरेच वाचनाला येतात तिथं मग ते कोण नुसतं वाचायला जायचं आणि तिथलं मी वाचण्यात गेलो सगळं नेम पाळतो मी तिथं वही ठेवलं वही सही करायची हे करणार टेबलवर लावला स्टँडवर तिथेच पेपर वाचणार मी पण तिथं असं जरा सवलत दिल्या की डेस्कने खाली होऊन असतो अजिबात मी वावरतो माणसाच्या आयुष्यात तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला वाटतंय 99% भाग त्याचा विज्ञानानं घेतलेला सकाळी उठलो गजर लावला तुम्हाला मोबाईलला गजर लावायला लागतो ते विज्ञानाचीच गोष्ट आहे तुम्ही चहा प्यायला कप बशी वापरता ही विज्ञानानंच तयार केलेली कप बशी दात घासताना तुम्ही दात घासताना कोलगेट वापरता आज काय तुम्ही लिंबाची काडी घेऊन दात घासत नाही तुम्ही कोलगेट घेऊन दात घासता त्याच्यानंतर तुम्हाला देवाला दिवा लावता देवाला दिवा लावा किंवा दिवा लावला पाहिजे ती दिव्याचं जे डिझाईन केलंय ते विज्ञानानं डिझाईन केलंय ते का कुठल्या देवानं किंवा कुठल्या भटजीनं तयार केलेलं नाही ते विज्ञानानं कुठल्या तरी शास्त्रज्ञानं शोध लावून त्याचं का तर त्याली खाली वाटे आहे त्याच्यामध्ये दांडा आहे त्याच्यात वात आहे ती वात पेटवली की तेल हळूहळू वर येऊन ते जळत जातंय असा तर शोध आहे त्यामुळे दिवसभर दिवा लावायचा म्हणजे काय तर ते विज्ञानच आहे म्हणजे माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 99% म्हणण्यापेक्षा 100% तो विज्ञानाशीच संलग्नित आहे पण माणसाचं असं झालंय की काहीतरी गोष्टी किंवा कोणाच्या तरी ऐकून आपलं विज्ञान बाजूला ठेवायचं आणि अज्ञानाकडे जायचं विज्ञानाचा आधार घ्यायचा अज्ञानाकडे वागायचं अशापैकी झालेला आहे त्यामुळं लोकांनी म्हणण्यापेक्षा आता येणाऱ्या तरुण पिढीनं मला असं वाटतंय डोळसपणे वागलं पाहिजे डोळसपणे वागलं पाहिजे तुमचा विवेक नेहमी तुम्हाला चूक बरोबर खरं खोटं ह्याच्यातलं सगळं आपला मेंदू एवढा तल्लक आहे डोक्याला ताण दिलं पाहिजे दुसऱ्या डोक्यानं चालायचं नाही दुसरं सांगतो म्हणून करायचं नाही आपल्याला डोकं दिलंय म्हटल्यावर वापर केला पाहिजे त्याचा वापर करायला पाहिजे आपल्याला स्वतःला प्रश्न विचारता आले पाहिजे किंवा एखादी गोष्ट ही होत नाही का होत नाही असं काय हे होत नाही म्हटल्यावर आपण एका दुसऱ्या माणसाकडे जाऊन त्याला विचारलं तर तो त्याच्या पद्धतीने तुम्हाला सल्ला देणार मग तुम्ही तुमच्या डोक्याचा विचार न करता त्याच्या सल्ल्यानं वागणार आणि मग तुम्ही तुमच्या बाकीच्या सत्कर्मी जो वेळ घालवायला पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही अज्ञानाच्या मागे वेळ घालवून तुमचा त्या गोष्टीच्या मागे जाण्याचा वेळ असतोय तो तुमचा अर्धा इकडे खच्ची गेल्यामुळं तुमच्या त्या गोष्टीकडेचा कल कमी होतो तर माणसानं विवेकशील दृष्टी जागी ठेवून आणि विज्ञानवादी राहून आपला पुढचा प्रवास केला पाहिजे आणि मला असं वाटतं की तुमचा आज 68वं वर्ष आहे आणि तुमचा आता प्रवास पुढच्या दिशेने जे चालू झाला आहे किंवा आजपर्यंत तुम्ही जे इथंपर्यंत करत आलात काही कृती करतात तुमचं काही दिवसभरातले काही तुमचे उपक्रम आहेत ते तुम्ही दिनविशेष लिहिता घरात तुमच्या पक्ष्यांना पाणी किंवा धान्य टाकण्यासाठी काही वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्ही तुमच्या गच्चीवर झाडं लावलेले आहेत घरात तुमच्या संविधान आहे तुमच्या घरात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई आंबेडकर शिवाजी महाराज जे काही महापुरुष होऊन गेले ज्यांनी या भारताच्या जडणघडणीत आपल्या आयुष्याचा मोलाचा वाटा दिला तर अशा महापुरुषांच्या आणि संतांच्या विचारावर चालणारे तुम्ही तर तुमच्या घरामध्ये गेलं तर आज सगळ्या महापुरुषांचे फोटो सगळ्या महापुरुषांच्या पूर्णाकृती किंवा अर्धाकृती पुतळे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरात संविधान आहे विवेकशील दृष्टीने वाचण्यासारखे काही विचार लावलेले आहेत तर हा सगळा तुमचा प्रवास तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे वळलात कसे म्हणजे वाचनाचा प्रवास एकंदरीत तुमचा कसा सुरू झाला वाचनाची आवड लागली कशी आणि नेमकं तुम्ही वाचता म्हणजे काय वाचता तर माझी वाचनाची आवड लागली म्हणजे आम्ही केंद्रशाळेत जात होतो केंद्रशाळा आपली इथली केंद्रशाळेत नावाचे बदले शाहू केले जाताना आम्हाला तिथून जातो नाही मग वाचण्याला जवळ देत नाही पुस्तकं वाटणार बाबा आज काय येतं लोक काय येतं येतं काय वाचते पण आज जाऊन बघूया काहीतरी आज जाऊन बघायचं काय तर पेपर मासिक वर्तमानपत्र दिसायची मग ती सवय लागली वाचायची आपण एक काय तर वाचूया काय तर 1988ला ते एक बातमी वाचली पेपरला की नेत्रदानाविषयी बातमी वाचली की नेत्रदान केल्यानंतर मृत्यूनंतर त्या डोळ्याचा उपयोग होतो आहे ज्यांना डोळ्यांचा उपयोग होतो आहे परत 1989ला
परत एक बातमी वाजली की ध्येयदान संकल्पाची. आपण आपला ध्येय ते ह्याच्या आपल्या बॉडीवर जे मेडिकल कॉलेजला मुलं शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी उपयोग होतो ना त्याचा. बरोबर. मग पूर्वी कसं होतं ते सडलेली कुजलेली प्रति मिळत होती नाही. तर आपण चांगली बॉडी दिली तर त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करता करता अभ्यास करता येते आपल्या गोष्टी. मी म्हटलं आपण ते बी करूया म्हटलं, कारण मूर्तीनंतर आहे म्हटलं सगळे जिवंतपणी जिवंतपणी काय द्यायचं? जिवंतपणी फक्त आपण रक्तदान करू शकतो आणि किडनी दान करू शकतो एवढंच. आपण लोक आपल्या मृत्यूबद्दल लिहून ठेवतात कशाचं संपत्तीच आपल्या, की 2-3 मुलं असली की कुणाला काय द्यायचं, की वरलं रान कोणाला द्यायचं, खाल्लं रान कोणाला द्यायचं, सोनं रान कोणाला द्यायचं, असं करून द्याल की माझ्या शरीरात मी मृत्यूबद्दल करून ठेवले. मी मृत्यूनंतर माझ्या शरीराला मेडिकल कॉलेज जायचं आणि मेल्यानंतर कुठलं का धार्मिक कार्य करायचं नाही, पत्नीने कुठलं करायचं नाही. त्यामुळे काय फायदा होणार आहे तर मी झाडं जे आपण म्हणतो की नाही, एका माणसाला कमी 12 टनचं लाकूड लागते. बरोबर आहे. त्या 3 झाडाचं लाकूड तोडते आपण, ते आपण तोडून ते वापरणार आणि त्या जाळल्यामुळं हवेचं प्रदूषण त्या धुरामुळं, आणि आपण जे राख टाकतो नदी टाकतो नदीचं प्रदूषण बॉडीचं माहिती त्यांना दिली मेडिकल कॉलेजला. तर जिथे शिक्षण घेणार त्यांचा फायदा होईल त्यांचा. मला त्याच्या मागलं कारण आहे, बाकी असं काय नाही. मला असं मोठं काय मिळणार नाही काय. पण हे लोकांना माहीत नाही ना. लोकांना काय वाटते नेले की तिथे हे करतात ते करतात, पार्ट काढून घेतात. पार्ट जे पैसे आहेत आपल्या शरीरातले जे अवयव आहेत की नाही, काही ठराविक टास्क फोर्स चालतात ती लोकांकडे ती किडनी काढून विकतात. कोरोना काळात आपावली उठली ती लोक मारली, ती किडनी काढून विकली, हे करून विकली. अरे विकून जाते की नाही, तुमचं समाधान आहे की नाही बाबा आपल्या शरीराचा भाग त्याला घेतो. ती किडनीमध्ये माणूस जिवंत राहायला तो डोळ्यामध्ये माणूस जग बघायला. ते एवढं नाव सांगत नाही त्यांनी, म्हणजे कुणाला दिले ते डोळे दिले ते ठेवत. तर का सांगत नाहीत. समजा घरातलं कोणाला समजलं जाऊन रडत बसले की आमच्या मुलग्याचं डोळा आहे एवढं बघायला नंतर ते सांगत नाही कोणाला पाहिजे. बरोबर. हे महत्त्वाचं मागायचं कारण त्याच्या. म्हणजे तुमच्या या एकंदरीत विचारात वाचनामुळं आणि वाचणार दुसरं सांगतो वाचनाचं मी नुसतं वाचून येत नाही तिथनं. तर मी अनेक डोकं चाललं तिथं की जे वृत्तपत्र आहेत त्यात ते कॉलम असतो की वाचिकाचे पत्रव्यवहार म्हणून. आता त्यांनी कमी केलं आहे. पहिला अर्ध पान असणार, आधी असायचं. अर्ध पान असणार, पहिला अर्ध पान असणार, आता कमी केलं आहे. थोडं लावते तुम्ही. त्यात कसं वेगवेगळे विषय तुमचं आपल्या काही समस्या असतील गावाच्या समस्या, झाडं लावा झाडं जगवा, रक्तदान वाढवा, पाणी वाचवा, असं जवळ मी 600 पत्र लिहिल्यात. 600 पत्राचे काचन आहेत माझ्याकडे. प्रत्येक पेपर मग कोल्हापूर जिल्ह्यातलं पुढारी, सकाळ, पुण्यनगरी, महाराष्ट्र टाईम, महासत्ता, आपले शिळ तालुक्यातले शिळ गावातले मानकार्य, लोकमत, हे आपलं लोकनेता झालं तर नवमहाराष्ट्र, आपलं वार्तासुख, शिळसावर त्यांना लेख दुखून दिलेत. माझ्याकडे काचन सगळी ठेवायचं काचन वेगवेगळे विषय. आता आधी मी फक्त साध्या पत्रावर पाठवत होतो, 50 पैसे कार्ड मिळते त्यावर. बरोबर. आता ते टाईप करून लागते ना मी. आणि माझं तरुण भारतला बघायचं मी त्यांना पाठवतो. मी त्यांना महिन्यातलं एक तर पत्र असते माझं, एक तर पत्र वेगवेगळ्या विषयावर साधे कार्डावरून पाठवतो मी. एक तर पत्र असते माझं. मग ते बरेच वाचनाला येतात तिथं. मग ते कोण नुसतं वाचायला जायचं. आणि तिथलं मी वाचण्यात गेलो सगळं नियम पाळतो मी. तिथं वही ठेवला तर वही सही करायची, हे करणार टेबलवर लावला स्टँडवर, तिथेच पेपर वाचणार मी. पण तिथं असं जरा सवलत दिल्या की डेस्कने खाली येऊन वाचतो. अजिबात मी वाचतो तिथं. अगं तुम्हाला राजश्री शाहूनगर वाचन मंदिराचा 2024चा वाचन मित्र पुरस्कार मिळाला. तर वाचन मित्र पुरस्कार मिळाल्यानंतर मला वाटतं इतर लोकांनी त्याचा आदर्श घ्यावा. कारण जर 68 वर्षी एखादा माणूस वाचन मित्र पुरस्कार मिळवत असेल तर त्यानं आजपर्यंत किती वाचन केलं आहे आणि इथून पुढं तो किती वाचन करू शकतो. या पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा उत्साह अजून वाढू शकतो. तर वाचनामुळे तुम्हाला एकंदरीत काय फरक पडतो, म्हणजे तुमच्या विचारात काय फरक पडतो, किंवा तुमचे विचार बदलतात, किंवा वाचनामुळे तुमचा मूड कसा राहतो? वाचनामुळे मूड चांगलाच राहतो. प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आता काय झालं आहे ते मोबाईल युगात वाचण्याची संख्या कमी झाल्या. आता मला असं म्हणायचं आहे जिथे जिथे बागा आहेत तिथं ह्याच्या पुस्तकाच्या बागा निर्माण पाहिजे. पुस्तकाच्या बागा तुम्ही तिथे येऊन बसता नाही बाकडावर, तिथं तुम्ही मोबाईल बघू नका. आता बघतो इथं आम्ही जवळ बसले एकामेका संवादच नाही, म्हणजे मोबाईलमध्ये बघत म्हणजे असं झालं की घरातनं बाहेर पडायचं, बागेत जातो, बागेत जातो बसायचं आणि मोबाईल बसायचं. मध्ये मी पुस्तकच वाचलं पाहिजे. आता पूर्वी 20-25 वर्ष बघतो आम्ही. एसटीचा लांबचा प्रवास असला, रेल्वेचा, कोणी आता पुस्तक किंवा वर्तमानपत्र असणार, वाचलं प्रश्न असतात. शेजारच्याच वाकून बघायचं, जर पाणी मला वाचायला द्या म्हणायचं. आता तसं नाही, शेजारी कोणा समजू दुकान मोबाईलमध्ये बघत असेल. असं झालं सगळं. वाचणार का तुम्ही? वाचणं संस्कृती वाटलं पाहिजे. वाचलात जर वाचाल तुम्ही, नाही तर काय तुमचं हे नाही. कारण कसं तुम्हाला वाटतं आहे आता
आता व्हायला लोक व्याख्यानाला लोक नसतात. काय मला तुम्ही शूटिंग करून घ्या, मला त्याला दिसते ऐकायला मिळते, मला मी तुझून का बसू असं सांगायला कोणच असते. आता परवा इथं बुद्ध पौर्णिमेला मी कार्यक्रमला गेलो इथं गावात. आमचे मित्र बाबासाहेब त्यांचं व्याख्यान होतं. किती लोक असतील, 100-150 लोक. आणि दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम होता. ती चर्चा झाली नाही, आज एवढे लोक आहेत, उद्या बघा पाठीवर जागा नाही. नेमकं तसंच झालं. आणि त्यावेळी मला बोल नाही आहे जेवण बघतो तर अक्षर इतकी लोक तिथं पाय ठेवायला जागा नाही जेवायला. म्हणजे लोक ह्याच्यात काय नको आहे, तर ह्याच्यात पाहिजे हां असं झाले सगळे. हे चुकीचं आहे. लोक कुणीकडे विहिरीकडे चालत भरकटल्यात लोक. त्याचं बघा, हे चांगलं राहिलं तर तुमचं ह्याला मिळणार आहे. त्यात काय नाही तर मिळून का उपयोग ते पोटात घालून ते काय ते सध्या परिस्थिती अशी झाली आहे की माणसाला आपण विचार करू शकतो ही शक्यता त्याला लक्षात येत नाही. हे नाही ना वाटत झालं. म्हणजे माणसाची ही ओळख अशी आहे की माणूस विचार करतो ही त्याची जमेची बाजू आहे, पण तो आज विचार करू शकतो ही शक्यताच त्याला बहुतेक आजमावता येत नाही. आणि आपण विचार करू शकतो ही गोष्टच त्याला लक्षात येत नसल्यामुळं तो इतर गोष्टीच्या मागे लागलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला वाचन केलं पाहिजे. आणि तुमच्यासारख्या लोकांच्याकडून आदर्श घेऊन आपण या तरुण मित्रांनी किंवा तरुण मुलांनी वाचनाकडे वळलं पाहिजे. वाचायचं म्हणजे नेमकं काय वाचायचं किंवा काय वाचलं पाहिजे. पुस्तकं वाचायची, मासिकं वाचायची, वर्तमानपत्र वाचायची. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? वाचाय म्हणजे थोर मोठ्यांचे चरित्र वाचलं पाहिजे. त्यांनी घडलं. बुद्ध असतील, बसवण्ण असतील, महावीर असतील, अलीकडचे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आंबेडकर, त्यांचे शाहू महाराज, ज्योतिराव फुले, त्यांच्या आयुष्यात काय घडलं, त्यांचं म्हणजे किती खर्च त्यांचं आयुष्य गेलं. बरोबर. हां त्यांनी ते केलं म्हणून त्यांचं आपण नाव घेतो. आमचं आजोबा पंजोबाचे आम्हाला नाव माहीत नाहीत. बरोबर. त्यांनी 300-400 वर्षापूर्वी त्यांनी घडले, त्यांचं आपण हे करतोय. जयंतीच्या उत्सव साजरा करतो. आता जयंतीच्या उत्सवाला बघून वेगळं वळण लागले. डॉल्बी लावणे, पुढे नाचणे, असं झालं. जेवण डॉल्बी फटाकड्या पडलं असं त्यांचे विचार उरले पाहिजेत. डोक्यात त्यांचे विचार तर आपण त्यांच्या पात्रतेचे निदान एक जो गुण पाहिजे त्यांचा. भले राहून ते सगळे गुण एक जो गुण पाहिजे. फक्त म्हणायचं शिवाजी महाराज की जय म्हणायचं. त्यांचा विचार कुठे आहे तुमच्याकडे काय? हां भरकटाला तुम्ही कुठवाट तिकडे उपयोग नाही. ते तुम्ही आता व्यवस्थित केला तर तुमचं पुढे व्यवस्थित होणार आहे. तुम्ही असं भटकणार. शिवजयंतीत तुम्हाला डॉल्बी मिरवणूक का करायला शिवाजी महाराजांचं पोवाडा व्याख्यान ठेवलं तर तुम्ही ऐकायला बसणार नाही. तुम्ही का उपयोग झाला नाही अशी परिस्थिती झाली. म्हणजे तुम्हाला विचार नको पण मजा पाहिजे. मजा पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं आणि हे राजकीय लोक आहेत त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. राजकीय लोकांनी हेच पाहिजे की तरुण पिढी भरकटली पाहिजे आणि आमच्या मागे फिरली पाहिजे. सध्या परिस्थिती अशी आहे काका की माणसाचं असं झालंय की आपण नेमकं कोणाच्या मुद्द्यावर किंवा कोणाच्या म्हणण्यानं चालावं हे त्याचं त्याला स्वतःला कळत नाही. कळणार. आणि जरी कळालं तरी ते काही छोट्याशा गोष्टी, अपेक्षेच्या गोष्टीसाठी तो प्रत्येकाचं म्हणजे एखाद्याचं म्हणणं डावलं म्हणजे असं म्हणतो आपण की कुठेतरी हात अडकून असतो त्याचा एखाद्या गोष्टी, त्यामुळे तो त्या गोष्टीला सोडू शकत नाही. पण मला असं वाटतं की आपली वैयक्तिक एक वैचारिक बैठक पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपण काय करायला नको, किंवा आपल्या मुलाबालांसाठी किंवा त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक प्रवासासाठी आपण काय करायला पाहिजे. त्यांना कुठली पुस्तकं वाचायला द्यायला पाहिजे, त्यांना नाटक दाखवायला पाहिजे, सिनेमा दाखवायला पाहिजे, तुम्ही व्याख्यानाला घेऊन गेलं पाहिजे. बरोबर. बाहेर कुठं चांगले कार्यक्रम असतील तर त्याला तुम्ही घेऊन गेलं पाहिजे. तर ह्या गोष्टी पालकांनी स्वतः करणं गरजेचं आहे, तर तुमचा मुलगा करेल. कारण तुम्हीच जर मोबाईल हातात घेऊन बसला आणि मुलाला म्हटलं पुस्तक वाच रे तर ते वाचणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हातात पुस्तक घेणार नाही तोपर्यंत मुलगा तुमचा पुस्तक घेऊन बसू शकत नाही. म्हणजे माझ्यावरूनच असं सांगायचं की मी आमच्या वडिलांना कायम हातात पुस्तक घेऊन बसलेलं बघितलं, नेहमी वाचताना बघितलं. माझं असं व्हायचं की रोज माणूस पुस्तक घेऊन बसतो म्हणजे नेमकं काय वाचतो. बरोबर. मग मी त्यांनी पुस्तक दाखवून ठेवले की मी घेऊन बसायचं की नेमकं काय पुस्तक याच्यात काय आहे. मग ते हळूहळू मला वाचण्याची सवय लागली. पहिला 1 पान, 2 पान, 5 पान, 10 पान. आता मी सकाळी बसलो की संध्याकाळपर्यंत माझं आज पुस्तक वाचून पूर्ण होतं. तर वाचन करताना आपल्याला आवड निर्माण होतेच, पण आपण नेमकं काय वाचतो हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि हे कळतं कधी, जर आपण नेहमी वाचत गेलात. वाचन म्हणजे काय, नेहमी फक्त पुस्तकच वाचल्या पाहिजेत, कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत असं काय नाही. आज वर्तमान पेपरात पण एक 20-25 ओळीचा पॅराग्राफ असतो, त्याच्यात पण चांगलं लिखाण लिहिलेलं असतं. काही स्तंभ असतात, काही संपादकीय लेख असतात, तर ते पण आपण वाचले पाहिजेत. आता त्याच्यापेक्षा अनेक महत्त्वाची गोष्ट की साध्या अशा गोष्टी आहेत की पेपरमध्ये एकदम छोटा कॉलम असतो, त्याच्यात वैचारिक वाक्य असतात किंवा काही बोधकथा असतात, तर हे पण आपण वाचलं पाहिजे. म्हणजे एक ओळीत पण आपण अख्ख्या पानाचं सार त्यात लिहिलेलं असतं, तर त्या पण गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की तुम्ही या वाचनासंदर्भात
आत्ता जी शालेय मुलं शिक्षण घेत आहेत, समजा 5वीपासूनची पुढची असतील, तर या लोकांनी अवांतर वाचन किती केलं पाहिजे किंवा का करणं गरजेचं आहे? कमीत कमी एक 2-3 तास वाचन केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त तुम्हाला इतर गोष्टींचं वाचन करणं वाचन गरजेचं पाहिजे, आहे. तुम्हाला माहिती पाहिजे, जगात काय चाललं माहिती पाहिजे. बरोबर. तुम्ही वाचनालय, आपल्या शहरामध्ये वाचनालय मोठं, तिथं बरोबर. 2 जिल्ह्यातले पेपर येतात, मासिकं येतात, बरोबर राज्यातली सगळी मासिकं येतात राज्यात. बरोबर. 2 वाचलं पाहिजे. तुम्ही खालावर करून बघा आणि प्रत्येकाने काय आहे ते प्रत्येकाने घरात एक तर दैनिक घेतलं पाहिजे. बरं. तिथं घरातली बाई कामावरून महिला खालवर बघून करून तर पद्धती बघते ती. कारण महिला आता कवा दैनिक हातात घेत नाही, कधीच घेत नाही. टी व्ही बघत बसेल, मोबाईल बघत दैनिक घेत नाही. तर आमच्या घरात 2 पेपर असले, आमची पत्नी ते खालवर करून बघते, म्हणजे काय बातम्या असते ते. ह्या वाचनाच्या एकंदरीत प्रवासात आपल्याला कुतूहल जागं राहिलं पाहिजे आपलं नेहमी. हो. तुमचं जर कुतूहल जागं राहिलं तर तुमची तुम्ही बुद्धी शाबूत शाबूत राहते. राहते. आणि एकदा का तुमची बुद्धी शाबूत राहिली की तुमचे विचार चालू राहतात. आणि एकदा का तुमचे विचार चालू राहिले की तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला अगदी सोप्या गतीने किंवा अगदी व्यवस्थितपणे तुम्ही सामोरं जाऊ शकता. त्यामुळं ह्या एकंदरीतच आजच्या आपल्या चर्चेमध्ये तर आपल्याला रक्तदान करणं गरजेचं आहे. हो. आपल्या स्वतःसाठी करा. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची काळजी निसर्गच घेतो, त्याच्यात आपलाही थोडा वाटा असावा म्हणून आपण 2 वेळा रक्तदान करायला पाहिजे. वर्षातून 2 वेळा. आपल्याला आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. विज्ञान हे आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे विज्ञानाला धरूनच तुम्ही आज जगलं पाहिजे. कारण आजची परिस्थिती अशी आहे की ह्या जगात इतकं थोटांड माजलं आहे की त्याला तोड नाही. म्हणजे आज कोणतरी उठतो आणि बाबा म्हणतो आणि पुढे 2000 माणसं बसलेली असतात आणि हो वेगळंच काहीतरी करत असतो. आणि मग लोकांना असं, मला असं कधी कधी वाटतं की एवढी 2000 लोक बघून असं वाटतं की हे कसं काय बसू शकतात बाबा याच्यासमोर. तर आपल्याला जगण्यात, रोजच्या जगण्यात आपल्याला विज्ञान महत्त्वाचं आहे. आणि विज्ञान जगत असताना तुमचा विवेक जागृत ठेवून तुम्ही जगलं पाहिजे. आणि विज्ञानापासून आपल्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन एकदा का तुम्ही हे वाचनाने या गोष्टी करायला, व्यसन तुम्हाला लागतच नाही. ऑटोमॅटिक तुम्ही बाजूला पडता. त्यामुळे कसं आहे, आपण व्यसन करू नका म्हणून सांगायचं, फक्त वाचनाचं व्यसन लावून घ्या, व्यसन आपोआप बाजूला. त्यामुळे तुम्ही नेहमी एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माणसानं विवेकशील असलं पाहिजे, विचार केलं पाहिजे, तुम्ही धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, समतावादी असलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात अतिमहत्त्वाची गोष्ट आहे, आता सध्याच्या काळाची गरज आहे, तुम्ही मानवतावादी असलं पाहिजे. तुम्हाला माणसाचं सुख दुःख सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. तर तुम्ही एकंदरीत आजच्या ह्या आपल्या रोजच्या जीवनात तरुण मुलांनी म्हणा किंवा मुलींनी म्हणा, एकंदरीत हे आता परत असं सांगायची गरज आहे, हे नवे विचार म्हणायची गरज आहे. ॲक्च्युली हे नवे विचार नाही आहेत, हे सगळे जुनेच आहेत. आजपर्यंत जे परिवर्तनवादी लोकांनी जे काही आज घडवून दिले ते ह्या विचारांनाच पुढे येऊन घडवून दिलेलं आहे. असं सहज म्हणजे आम्ही स्वातंत्र्य मिळवतो म्हणून मिळालेली गोष्ट नाही, मिळवून घेतलेली गोष्ट आहे. त्यामुळं ह्या शाहू महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, तर या सर्व लोकांनी परिवर्तनवादी विचार डोक्यात घेऊन मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या भवितव्यासाठी जे मानवतावादी समतावादी विचार आहेत, या विचारांशी समतोल साधूनच काही विचार मांडले आणि त्याच्यावरच त्यांनी आपलं जीवन सगळं अर्पित केलं या मानव समाजाला. तर त्यांच्या या कर्तृत्ववादी आणि विज्ञानवादी विचारालाच आपण नेहमी प्रोत्साहित राहून आपणही तेच विचार आपल्या मनामध्ये बिंबवले पाहिजेत आणि आपण त्याच पद्धतीनं आपला पुढचा प्रवास केला पाहिजे. कारण त्या प्रवासावर आपण जर चालत असू तर आपला प्रवास अतिशय सोपा होत जातो. कारण पुढचं जग हे तेच आहे, फक्त आपल्या आजूबाजूला लोकच तशी नसतात. त्यामुळे आपल्याला असं वाटते की हे चुकीचं वेगळं काय आहे का. एकदा का तुम्ही त्या प्रवासात पडला की तुम्हाला ती गोष्ट किती खरी आहे आणि किती समजते, चांगली आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं. तुम्हाला कोण दुसरा माणूस येऊन समजून सांगायची गरज नाही पडणार. त्यामुळे तुम्ही नेहमी वाचन करत राहिलं पाहिजे. तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी, वैचारिक गोष्टींची जडणघडण तुम्हाला स्वतः घडवायची असते, तर तुम्ही स्वतः त्यासाठी वेळ दिला पाहिजे, वाचलं पाहिजे. तर या आजच्या आपल्या चर्चेमध्ये तुमच्याकडून आम्हाला अगदी योग्य आणि अगदी महत्त्वाची माहिती मिळाली. कारण जो माणूस वयाच्या 68व्या वर्षी जर रक्तदान करत असेल, वयाच्या 68व्या वर्षी जर वाचन मित्र पुरस्कार मिळवत असेल, तर त्याची वैचारिक बैठक किती पक्की आहे किंवा तो एका चांगल्या विचाराने किती परावर्तित झालेला माणूस आहे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तसा आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे काका. त्यामुळं आपण इथून पुढे अशा वेगवेगळ्या व्यक्तींना, ज्या लोकांचे विचार वेगळे आहेत, जे लोक वेगळ्या काही कृती करतात किंवा वेगळं काही ध्यास घेऊन काम करत असतात, अशा लोकांना आपण भेटणार आहोत आणि याच पद्धतीने आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात तुमचा.
आणि आमच्या या स्वपरिवर्तन फाउंडेशनमध्ये जर तुम्ही येऊन आम्हाला जे काही 4 महत्त्वाच्या गोष्टी, अगदी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितलात आणि इथून पुढे तुम्ही आम्हाला नेहमीच पाठबळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज तुम्ही आमच्या त्या परिवारात येऊन आम्हाला वेळ दिलात आणि आपल्याला चर्चा करता आली, आपल्या प्रेक्षकांना काही गोष्टी 4 सांगता आल्या, त्याच्याबद्दल आमच्या स्वपरिवर्तन परिवारामार्फत आपले धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही तुमच्या स्वपरिवर्तन फाउंडेशनमध्ये बोलून माझे विचार ऐकला आणि काय मॅम तुमच्या पाठीशी राहणार आहे मी. कधीही बोलवा, कारण आता तरुण पिढी भरकट आल्या आपण काय तर आपण हे करूया, आपण चांगल्या बोलणार आपल्याला जो प्रयत्न करता येतो करतात. धन्यवाद. आमच्या स्वपरिवर्तन फाउंडेशन करून आपल्याला ही भारतीय संविधानाची उद्देशिका आम्ही आपल्याला भेट देत आहोत.